हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघत होतो सिक्वेन्स अँड सिरीज. हा चॅप्टर आपला चालू होता. 11वीचा पार्ट 2 चा हा चॅप्टर आहे आणि त्यामधला क्वेश्चन आपण 6 बघितला होता. बघायचं होता आपल्याला 7 नंबरचा क्वेश्चन. चला बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, वाचा बरं एकदा. फाइंड 4 नंबर्स इन जीपी सच दॅट सम ऑफ मिडल टू टर्म इन 10/3 अँड प्रोडक्ट काय दिलेला आहे, 1 दिलेला आहे. आता आपण बघितलंय जीपीच्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म काय असतात रे पोरांनो, तुम्हाला मी लिहून पण दिलं होतं. काय दिलं होतं, लिहा. लेट द पेन चेंज करून घेऊया आपण. लेट द नंबर्स बी द काय असतात कॉन्सिक्युटिव्ह टर्म, ए अपॉन आर क्यूब, त्याच्यानंतर ए आर, त्याच्यानंतर ए आर आणि ए आर चा क्यूब. ह्या काय असतात जीपीच्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म. लिहून दिलंय की नाही. जर आपल्याला जीपीच्या कॉन्सिक्युटिव्ह, आता किती नंबरच्या टर्म फाइंड करायच्या, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म आपल्याला काय करायच्या, फाइंड करायच्या. 1 2 3 4 ह्या काय जीपीच्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहेत. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे, यांचा जो मधल्या 2 मिडल टर्म दिसतात त्यांचा सम किती दिलेला आहे, म्हणजे कोणत्या, ह्या ज्या मधल्या ज्या मिडल टर्म आहेत त्यांचा सम किती दिलेला आहे रे पोरांनो, दिसतोय तुम्हाला. हा दिसत असेल. मिडल टर्म म्हणजे मधल्या व्हॅल्यू किती दिलेले आहेत, ए अपॉन आर आणि ए आर. त्यांचा सम किती दिलेला आहे, 10/3. मग लिहून घ्या, ए अपॉन आर प्लस ए आर यांचा सम किती दिलेला आहे, 10/3. दिलेला आहे का, हो दिलेला असेल तरच हो म्हणा. आता बघा इथं कॉमन काढण्यासारखं काय दिसतंय तुम्हाला, ए काय दिसतोय, कॉमन काढण्यासारखा दिसतो. मग ए काय घेतला आपण, कॉमन घेतला. इथं काय राहिला, ए कॉमन गेल्यावर ए च्या जागेवर 1 राहणार, बरोबर की नाही. मग इथं काय राहिला, 10/3 ऍज इट इज. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, नाही. याला इक्वेशन नंबर किती देतात, याला इक्वेशन नंबर द्या 1. इथपर्यंत माझ्यासोबतच लिहून घेत चला. त्याच्यानंतर आता देअर प्रोडक्ट किती सांगितलं आपल्याला. प्रोडक्ट म्हणजेच काय रे, प्रोडक्ट म्हणजेच असतं मल्टिप्लिकेशन. काय असतं, मल्टिप्लिकेशन. मग प्रोडक्ट इज 1. आता कशाचं प्रोडक्ट दिलेलं आहे आपल्याला, ह्या ज्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म दिलेल्या दिसतायत तुम्हाला, दिसतायत की नाही. यांचा प्रोडक्ट म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आले, 1. म्हणजे ए अपॉन आर क्यूब मल्टिप्लाय बाय ए अपॉन आर मल्टिप्लाय बाय ए आर मल्टिप्लाय बाय ए आर चा क्यूब. यांचा प्रोडक्ट किती दिलेला आहे, 1. सगळ्यांना दिसतंय, सगळे माझ्यासोबत लिहून घेताय, चला लिहून घ्या. आता इथं बघा प्रोडक्ट म्हणल्यावरती मल्टिप्लाय आलं, मल्टिप्लाय वरच्या व्हॅल्यूच वरच्या सोबत, खालच्या व्हॅल्यूच खालच्या सोबत. इथं बघा कॅन्सल आउट काय होतंय रे, ह्या आर क्यूब सोबत हा आर क्यूब काय करून टाकू, कॅन्सल करून टाकू. त्याच्यानंतर ह्या आर सोबत हा आर काय करून टाकू, कॅन्सल करून टाकू. राहिलाय का आपला ए मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए. राहिलाय फक्त ए. म्हणजेच काय होणार, इन इक्वल्स टू 1. ए ची पॉवर किती होणार रे पोरांनो, ए रेस टू 4 इक्वल्स टू 1. आता हा 4 जरी आपण तिकडे शिफ्ट केला तरी पण काय होणार आहे, 1च आन्सर येणार आहे, कारण 1 चं मल्टिप्लाय 4 टाइम्स केलं तरीही आन्सर काय येणार आहे, 1. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही ना. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये ए ची व्हॅल्यू ठेवून द्या. ए ची व्हॅल्यू किती भेटली आहे, पुट इक्वेशन 1. काय भेटली, ए ची व्हॅल्यू 1. मग ए 1 अपॉन आर प्लस आर इक्वल्स टू 10/3. ठेवली का, चला ठेवा. 1 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन आर प्लस आर इक्वल्स टू 10/3. आता 1 नी जर मल्टिप्लाय केलं तर 1च आन्सर येणार आहे. म्हणजे इथं राहिला 1 अपॉन आर प्लस आर इक्वल्स टू 10/3. आता यांचं काय होणार आहे, ऍडिशन होणार की नाही. इथं काहीच नाही खाली, म्हणजेच काय असू शकतो 1. यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. मग 1 प्लस आर स्क्वेअर अपॉन आर इक्वल्स टू 10/3 ऍज इट इज. राहिले इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाहीये.
आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस आर स्क्वेअर इक्वल्स टू आर मल्टिप्लाय बाय 10 आर. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? नसेल. पुढे बघा याचं इक्वेशन तयार करा आता. 3 मल्टिप्लाय बाय 1 3 प्लस 3 मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर 3r स्क्वेअर इक्वल्स टू 10r. आता याला रिअरेंज करा. 3 प्लस 3r चा स्क्वेअर हा जर इकडे शिफ्ट केला इकडे येऊन काय होणार आहे? तो मायनस होणार आहे का? होणार आहे. आता इक्वेशन तयार झालंय आपलं. कोणतं इक्वेशन तयार झालंय रे? क्वाड्रेटिक इक्वेशन. बरोबर. पण याला तुम्ही काय करताना अगोदर रिअरेंज करून घेता की नाही? सकाळी बघितलं होतं तसंच आहे. मग इथं काय होणार? 3r चा स्क्वेअर मायनस 10r. ठीक आहे. देअरफॉर आता काय होणार? इथं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झाले म्हणजे त्याचे फॅक्टर पाडायचे. तुम्ही फॅक्टर कशाचे पाडतान? ह्या पहिली व्हॅल्यू आणि ही पहिली व्हॅल्यू. 3 3 चा 9 3 3 चा 9. बरोबर ना. आता 9 चे फॅक्टर कसे पाडतात बरं? मल्टिप्लाय केल्यावर 9 आन्सर आला पाहिजे, प्लस मायनस केलं 10 आलं पाहिजे. कसे होते फॅक्टर? -9 आणि -1 मल्टिप्लाय केल्यावरती मल्टिप्लाय केल्यावर 9 होतं आणि प्लस केल्यावरती ऍडिशन होती. बघा इकडं 3r स्क्वेअर इथं -9r -1r प्लस 3 इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन सगळ्यांना सॉल्व्ह करता येतं? नसेल येतं शिकून घ्या. ठीक आहे. आता दोघांचे काय करायचे? ग्रुप बनवायचे. आता याच्यातून मला सांगा कॉमन काय निघल? 3r कॉमन काढला. बरोबर. ह्या पहिल्या ग्रुप मधून 3r कॉमन काढला. राहिला r मायनस 3 3 3 चा 9 होतो ना. व्हेरी गुड. आता इथं पण सेम. इथं कॉमन काय निघल? -1 जर आपण कॉमन घेतला इथं मायनस प्लस -1 जर आपण कॉमन घेतला तर r -3 राहणार. काय राहणार? r -3 इक्वल टू 0. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? नसल. चला पुढे बघा. आता काय करता? आता हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम दिसतंय तुम्हाला म्हणजेच काय काढतात? कॉमन काढतात. 3r -1 सोबत जोडा अँड राहिला प्रश्न r -3 चा. त्याला एकच घ्या. ठीक आहे. आता इथं व्हॅल्यू बघा. -1 तिकडे गेला तर प्लस राहिला, इथं राहिला 3r. मग r ची व्हॅल्यू भेटली 1/3. r ची व्हॅल्यू काय झाली आहे? 1/3. r म्हणजे काय असतो? रेशिओ असतो. कशाचा रेशिओ? जिओमेट्रिक प्रोग्रेशनचा. व्हेरी गुड. त्याच्यानंतर r इन इक्वल्स टू 3. r ची व्हॅल्यू दुसरी काय भेटली आहे? 3 भेटली की नाही? आता आपल्याला काय बनवायचं? याच्यापासून सिक्वेन्स बनवायचा. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? नसल. चला पुढे बघा. त्याच्यानंतर इफ आता खाली काय लिहिता? इफ a इन इक्वल्स टू मला असं वाटतं a ची व्हॅल्यू 1 भेटलेली का पोरांनो? हा. आणि r किती भेटलाय? 3 घेऊया सुरुवातीला. दोन्ही व्हॅल्यू पुटअप करायच्यात आपल्याला. आणि आपले 4 टर्मचा जीपीचा सिक्वेन्स काय होता? a/r³. त्याच्यानंतर a/r. त्याच्यानंतर ar आणि त्याच्यानंतर ar चा क्यूब. आता व्हॅल्यू ठेवा. 1/r³ म्हणजे 3 चा क्यूब. त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू काय आहे? 1/3. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 3. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 3 चा क्यूब. तर आन्सर काय होणार आहे? 1/3 चा क्यूब केला किती येतो रे? 3 चा क्यूब किती येतो कस्तूर? किती? 27 बावळटा. 1/3. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 3 आणि इकडे पण 27. म्हणजेच आपला पहिल्या जीपीच्या 4 टर्म काय भेटणार आहेत आपल्याला? 1/27 1/3 आणि 3 आणि 27 भेटल्यात की नाही? आता काय करायचंय? आता काय ठेवलं होतं आपण? r च्या जागेवर 3 ठेवला होता का नव्हता? आता ठेवणार आहेत आपण. इथं ठेवते. हा दिसतंय सगळ्यांना? देअरफॉर आता इथं a ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे की. आणि दुसरी r ची व्हॅल्यू काय ठेवायची? आता आपल्याला काय ठेवायची? 1/3 ठेवायची. काय ठेवायची? 1/3. r च्या आपल्याकडे 2 व्हॅल्यू होत्या ना. एक ठेवली, एक ठेवायची. आता सिक्वेन्स काय परत आपल्याकडं? a/r³. हा कशाचा? कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा सिक्वेन्स आहे. कोणत्या? जीपीच्या. ठीक आहे. ar इकडं ar चा
क्यूब. देअरफॉर ए ची व्हॅल्यू 1, आर ची व्हॅल्यू काय आहे 1/3 चा क्यूब. त्याच्यानंतर 1/1/3, त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 1/3, त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 1/3 चा क्यूब. मग देअरफॉर आन्सर काय होणार रे 1/27. हे वरती जाते डायरेक्टली त्या 27 येणार ना फक्त 27. इथं फक्त 3, इथं 1/3 आणि इथं 1/27. आता दुसरी सिक्वेन्स काय भेटली आपल्याला ही वाली. अशा आपल्याला जिओमेट्रिक प्रोग्रेशनच्या किती सिक्वेन्स भेटतात? किती भेटतात? 2 भेटतात. ठीक आहे, कळलं? इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? नसल. चला उद्या येताना हे वहीत लिहून आणायचे. तुमच्यासाठी लेक्चर बनवलेला आहे, नाही तर मी लय मारणार उद्या. पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर तुम्हाला नाही. क्वेश्चन नंबर 8. हा चला 8 नंबरचा क्वेश्चन बघा. फाइंड द 5 नंबर्स इन जीपी सच दॅट देअर प्रोडक्ट. 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा प्रोडक्ट म्हणजेच काय गुणाकार. गुणाकार किती दिलेला आहे 1024. फाइंड द फिफ्थ टर्म इज स्क्वेअर ऑफ थर्ड टर्म. 5व्या टर्मचा आणि तिसऱ्या टर्मचा काय करायला सांगितलंय स्क्वेअर. मग देअरफॉर काय असतात कॉन्सिक्युटिव्ह टर्म 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. कॉन्सिक्युटिव्ह टर्म a/r², a/r, a आणि ar चा स्क्वेअर. ह्या काय झाल्यात 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. देअर प्रोडक्ट काय सांगितलं आपल्याला प्रोडक्ट. काय प्रोडक्ट a/r² मल्टिप्लाय बाय a/r मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय ar मल्टिप्लाय बाय ar चा स्क्वेअर 1024. तुम्हाला असं वाटत असेल मॅडम ही काय लिहिती, तुम्हाला लिहून दिलेले हे काय आहेत कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहे. आता किती कॉन्सिक्युटिव्ह टर्म फाइंड करायच्या 5. म्हणजे 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म ह्या असतात त्या पाठच करून ठेवायच्या आहे तरच क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. आता यांचा प्रोडक्ट किती येतो 1024 येतो का. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करून टाका. r² कॅन्सल, r कॅन्सल, हा r कॅन्सल. राहिला काय a⁵ इन इक्वल्स टू 10 24. आता तुम्ही काय करता 10 24 चे काय करता एलसीएम करता. तुम्हाला मग पॉवर भेटेल. इकडे पॉवर a⁵ आलेली मग याची पण काय करून घेता पॉवर करून घेता. करा बरं जमतंय का. 2 ने काय करायला भाग द्या. 2 5 चा 10 2 किती होईल बरं भाग दिला तर 12 है ना. परत 2 ने भाग द्या. किती होईल भाग दिला तर 256. परत 2 ने याला डिवाइड करत राहा सारखं सारखं. त्याच्यानंतर 128. परत 2 ने डिवाइड करा 64. परत 2 ने डिवाइड करा. त्याच्यानंतर 2 3 चा 6 2 2 चा 4. परत 2 ने डिवाइड करत राहा. किती येईल 16. परत 2 ने डिवाइड करत राहा. 2 8 चा 16 ना. परत 2 4 चा. परत 2 2 चा. परत 2 1 चा. किती आलेत 1. मोजा आता आणि त्याचं काय करा पॉवर मध्ये कन्वर्जन करा. 2 2 2 2 2 4 4 4 4 4 है ना. किती वेळा आलाय 4 है ना. 4 चे जर आपण 5 वेळा मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येऊ शकतं आपलं a⁵ इन इक्वल्स टू 4⁵ जर केलं तर आन्सर येणार आहे आपलं 1025. आलं. आता दोघांची पण बेस कसा आहे सेम आहे म्हणजे देअरफॉर a ची व्हॅल्यू काय असू शकते आपली 4 असू शकते की नाही असू शकते. आता जी a ची व्हॅल्यू भेटलेली ती कशात करायचं आधी स्क्वेअर करायचं सांगितलं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे नसेल. चला पुढचं बघूया. हा फिफ्थ टर्म काय सांगितली कंडिशन फिफ्थ टर्म इज स्क्वेअर म्हणजे 5व्या नंबरचा काय करायचं आहे तुम्हाला आता स्क्वेअर. आणि अजून ऑफ थर्ड टर्म 5व्या आणि 3ऱ्या नंबरचा काय करायचा आहे स्क्वेअर. आता 5वी नंबर आणि 3रा नंबर कोण आहे रे ए आणि ar चा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे. घ्या मग ए आणि ar चा स्क्वेअर करून करा. ar² इन इक्वल्स टू a चा स्क्वेअर केला का
ठीक आहे. आता ए इथं मल्टिप्लायला होता बरोबर, ए स्क्वेअर आर स्क्वेअर इन इक्वल्स टू ए स्क्वेअर. हा इकडे जर पाठवला तिकडे जाऊन तो काय होणार आहे डिवाइड, म्हणजेच आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय भेटली आहे 1, म्हणजेच आर येणार आहे तुमचा 1. आर पण भेटला आणि हा ए पण भेटला. आता ए ची व्हॅल्यू तर वरती पण दिलेली होती बघा, ए ची व्हॅल्यू तुम्ही पुटअप जरी केली असती तरीही चाललं असतं. वाटलं तिथं काय करा, ए ची व्हॅल्यू पुटअप करा. काय ए ची व्हॅल्यू 4. नको करू ना. हा आता राहिला फक्त ए, मग ए ची व्हॅल्यू काय झाली 4. मग आता आर इन इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट 2 सॉरी 4 होणार, म्हणजे आन्सर येणार आर इन इक्वल्स टू प्लस मायनस 2. आर च्या आता इथं किती व्हॅल्यू भेटल्यात आपल्याला परत, आर इन इक्वल्स टू 2 आणि आर इन इक्वल्स टू -2 भेटल्यात. काय आर च्या 2 व्हॅल्यू. आता तुम्हाला काढायच्या 5 टर्म फाइंड करायच्यात. आता परत सांगा मला काय होतं फॉर्म्युला आपला 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. देयर आर 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म काय होत्या, ए अपॉन आर चा स्क्वेअर, त्याच्यानंतर ए अपॉन आर, त्याच्यानंतर ए आणि त्याच्यानंतर ए आर, त्याच्यानंतर ए आर चा स्क्वेअर. आता ए ची पण व्हॅल्यू आहे तुमच्याकडे आणि आर ची पण आहे. ए ची व्हॅल्यू काय आहे 4 की नाही ठेवा. मग 4 अपॉन आर ची व्हॅल्यू किती आधी प्लस ठेवूया, याचं काय होणार स्क्वेअर. इथं 4 अपॉन 2, इथं 4, इथं 4 मल्टिप्लाय बाय 2, इथं 4 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर. आता फाइंड करा कॉन्सिक्युटिव्ह टर्म काय होईल. 4 अपॉन 4 काय होणार आहे 1 होणार आहे. 1 होणार आहे की नाही डायरेक्ट लिहून टाकते 1. त्याच्यानंतर 2 2 चा 2, इथं 4, इथं 8, इथं 16. हा काय भेटली आहे पहिली 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म भेटलेली आहे. आता ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड व्हॅल्यू पुटअप करा याच्यामध्ये. सेकंड व्हॅल्यू काय आहे -2 आहे ना, -2 पुटअप करा आता. मग 4 मल्टिप्लाय बाय -2, त्याच्यानंतर 4 अपॉन -2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय -2, त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय -2 चा स्क्वेअर. देअरफॉर 4 अपॉन 4 1, इथं -2, इथं 4, इथं -8, इथं काय येणार 16 येणार की नाही. ही भेटली तुम्हाला 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. कुणाला काही अडचण इथपर्यंत नसेल ना. चला बघूया पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा आता काय दिलाय 9 नंबरचा. पाचा बरं एकदा क्वेश्चन. द फिफ्थ टर्म ऑफ जीपी इज एक्स आणि 8 टर्म आर जीपी वाय अँड 11 टर्म दिलेली आहे जीपी ची झेड. व्हेरीफाय करायचंय तुम्हाला. याच्यात काय सांगितलंय टर्म दिलेले आहेत आणि हे जे आलेले ते काय करायचंय व्हेरीफाय करायचे, म्हणजे आन्सर येतं की नाही ते चेक करायचे. चला मग एलएचएस आणि आरएचएस वी सोल्युशन लिहा अगोदर. काय दिलंय वी हॅव काय काय दिलंय T5 म्हणजे T5 किती दिलेला आहे x दिलाय की नाही इथे दिलाय बघा. फिफ्थ टर्म जीपी x, त्याच्यानंतर T8 किती दिलाय y दिलाय ना आणि T11 दिलेला आहे z. काय दिलाय z. मग मला सांगा तुम्ही कसं काढायचं रे Tn कसं काढायचं फॉर्म्युला सांगा. a⁻n−1 हा फॉर्म्युला होता का. मग T5 काढण्यासाठी काय घेता T5 इन इक्वल्स टू a ची व्हॅल्यू माहिती आहे नाही n ची माहिती आहे 5 - 1 म्हणजे आन्सर काय आलंय तुमचं a⁻r⁴ काय आलंय. मग x इन इक्वल्स टू काय भेटला a⁻r⁴ हा भेटलाय x. तसंच सेम काय काढायचंय तुम्हाला y फॉर्म्युला Tn इन इक्वल्स टू a⁻n−1 हा फॉर्म्युला ठेवला. आता Tn सांगा मला काय आहे 8 इक्वल्स टू a⁻r 8 - 1 म्हणजेच T8 भेटलाय तुम्हाला a⁻r 7 ना 7. मग इथं ठेवू शकता तुम्ही y इन इक्वल्स टू a⁻r⁷. तसंच सेम काय काढायचं आहे 11 परत फॉर्म्युला Tn इन इक्वल्स टू a⁻rn−1 T11 इन इक्वल्स टू a⁻r
11 मायनस 1 मग T11 इन इक्वल्स टू A इंटू आर 9 म्हणजेच Z भेटलाय तुम्हाला A इंटू आर 9. कुणाला काही अडचण इथपर्यंत अडचण असेल का तर मला सांगा. मग LHS बघा, LHS वरून RHS प्रूव्ह करायचंय की नाही. LHS सांगा मला काय आहे, y स्क्वेअर. काय आहे, y चा स्क्वेअर. मग देअरफॉर y चा स्क्वेअर. LHS दिलाय ना y चा स्क्वेअर, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आता a इंटू आर रेस टू 7 चा काय होणार आहे स्क्वेअर. a इंटू आर रेस टू 7 चा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे की नाही. मग स्क्वेअर केला तर आपल्याला काय भेटणार आहे आन्सर, y इक्वल्स टू y स्क्वेअर इन इक्वल्स टू a इंटू आर 7 2 चा किती होईल 14. किती भेटलाय 14 भेटलाय का. आता RHS बघूया. हे काय होतं LHS. आता RHS प्रूव्ह करून बघूया. RHS काय आहे x आणि z. x आणि z ची व्हॅल्यू सांगा मग मला. a इंटू आर रेस टू 4 आणि इकडं इंटू z काय आहे a इंटू आर रेस टू 9. ठीक आहे. देअरफॉर आता दोघांचं जर मल्टिप्लाय केलं तर किती होणार आहे, किती होणार आहे सांगा ना. हा आता पॉवरची काय होईल, बेस जर सेम असेल तर ऍडिशन. ऍडिशन होईल ना. इथं 10 येतंय का 11 हा सॉरी हा इथं 10 येतं 10. इथं पण काय येईल मग 10. मग पॉवर जर बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होत असती ऍडिशन. ह्या दोघांचं a मल्टिप्लाय बाय a चा स्क्वेअर इंटू आर 4 प्लस 10 म्हणजेच a चा स्क्वेअर इंटू आर रेस टू 14. हा काय भेटलाय तुम्हाला x z. आता मला सांगा LHS आणि RHS हे दोन्ही इक्वल आलेत का रे, आलेत का इक्वल. इथं स्क्वेअर करायचं राहिलं नाही, ब्रॅकेट स्क्वेअर होता ना, म्हणजे इथं पण स्क्वेअर येणार. याचं मल्टिप्लाय सोबत केलं पण r ला स्क्वेअर राहिला. मग आले इथं खाली काय लिहितात LHS इन इक्वल्स टू RHS. एवढं सोपं होतं. कळालंय का तुम्हाला. नसेल कळालं तर मला विचारा परत परत. ठीक आहे, पण अभ्यास करा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघणार आहे आपण 10 नंबरचा. 10 नंबरचा क्वेश्चन बघा काय दिलाय. If P Q R S in a GP show that the P plus Q Q plus R R plus S are also GP. हे आपल्याला करायचंय शो. हा त्याच्यानंतर बघा इकडं P Q R S हा सिक्वेन्स दिलाय. यांचा रेशो जर काढायचा असेल तर काय करता रे GP. हे GP ऑलरेडी सांगितलंय त्यांनी. यांचा रेशो कसा आला पाहिजे, कॉन्स्टंट येतो ना, इक्वल्स टू R अपॉन Q इक्वल्स टू S अपॉन R इक्वल्स टू कॉन्स्टंट. आपण कॉन्स्टंट का म्हटलं ऑलरेडी त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की ही जी सिक्वेन्स दिलेली ती GP चीच आहे. मग आपल्याला रेशो काढायची गरज आहे का नाही. ठेवला कॉन्स्टंट. आता यांचं काय करतात मल्टिप्लाय करता बरोबर ना. इथं Q ठेवा, इथं Q ठेवा, इथं P काय होता इथं वरती होता डिवाइडला, तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय, म्हणजे तिथं झाला PK. सेम तसंच इथं पण इथं काय होणार R इन इक्वल्स टू QK. इथं आपण खालीवर लिहिला, अगोदर Q पाहिजे होता, Q अपॉन P पाहिजे होता ना. हा झाला दुसरा रेशो. त्याच्यानंतर इकडं आता परत करा S इन इक्वल्स टू काय येईल मग S इन इक्वल्स टू R काय होणार तिकडं मल्टिप्लाय आणि डिवाइड होतं तिकडे जो मल्टिप्लाय S इन इक्वल्स टू RK. अशा आपल्याला भेटलेल्या आहेत व्हॅल्यू. आता आपल्याला वी हॅव प्रूव्ह काय करायला सांगितलंय बघा इकडे दिसतंय सगळ्यांना. हा चला इथं बघा वी हॅव काय प्रूव्ह करायला सांगितलंय P प्लस Q त्याच्यानंतर Q प्लस R त्याच्यानंतर R प्लस S. हे आपल्याला काय करायचंय शो करायचंय. यांचं पण काय करून घेऊया रेशो लिहून घेऊया. काय होईल मग रेशो Q प्लस R डिवाइडेड बाय P प्लस Q इक्वल टू R प्लस S डिवाइड बाय Q प्लस R. लिहिलं इथपर्यंत. आता याच्यात काय ठेवतात व्हॅल्यू ठेवतात. सगळ्यांना दिसतंय का. हा चला दिसत असेल तर खाली व्हॅल्यू ठेवून घेऊया. आता इथं व्हॅल्यू ठेवा
क्यू प्लस आर डिवाइड बाय पी प्लस क्यू इक्वल्स टू आर ची व्हॅल्यू काय आहे रे? आर ची व्हॅल्यू काय इथं? क्यू के प्लस ए ची व्हॅल्यू काय आहे? सॉरी एस ची व्हॅल्यू काय आहे? आर के. आर के आहे की नाही? आर के डिवाइड बाय क्यू ची व्हॅल्यू काय इथं? पी के. आणि इथं आर ची व्हॅल्यू काय आहे? क्यू के. झालं इथपर्यंत. याची पण व्हॅल्यू ठेवून घेतली तरी चालेल. क्यू ची व्हॅल्यू आहे पी के प्लस आर ची क्यू के डिवाइड बाय इथं पी ची व्हॅल्यू काय आहे? पी ची व्हॅल्यू काय रे? नाहीये ना पी. पी प्लस क्यू आहे का? पी के ठेवली का? आता पुढच्या स्टेप मध्ये काय करतात? कॉमन काढतात है ना. आपण अगोदर एक एक सॉल्व करायला पाहिजे होता. आधी हे सॉल्व करून घेऊया. ठीक आहे. आता याच्यातून कॉमन बघा काय निघतंय. कॉमन काढला आपण के. के कॉमन काढला तर काय उरतं इथं? के कॉमन जर काढला तर राहिला पी प्लस क्यू डिवाइड बाय इथं व्हॅल्यूज नका ठेवू. इथं फक्त आहे ना काय ठेवा? पी प्लस क्यू ठेवा म्हणजे ते कॅन्सल होईल. पी प्लस क्यू ठेवला. हा आता ही दोन्ही पण काय होत आहे? कॅन्सल होत आहे. मग उरलंय काय? फक्त के उरलाय की नाही कॉन्स्टंट. तसंच आरचं बघा बरं. आता इथं आरचं काय होत आहे? आरचं पण काय घेऊया? के कॉमन घेऊया. उरलाय काय आपला? क्यू प्लस आर ना. क्यू प्लस आर डिवाइड बाय इथं व्हॅल्यू नका ठेवू. इथं फक्त क्यू आणि आर ठेवा. क्यू प्लस आर ॲज इट इज राहू द्या. इथं क्यू प्लस आर म्हणजे दोघं काय होतील? के जर कॉमन घेतला तर कॅन्सल आउट होतील. इक्वल्स टू के क्यू प्लस आर डिवाइड बाय क्यू प्लस आर म्हणजे हा आणि हा परत काय होणार आहे? कॅन्सल. इथं पण इक्वलला काय राहिलाय? के. काय राहिलाय? के. के काय LHS इन इक्वल्स टू RHS काय आलंय मग? देअरफॉर LHS इक्वल्स टू RHS. झालंय का शो? झालंय ना शो? व्हेरी गुड. कळलं? काय केलं? व्हॅल्यू ठेवल्या. फक्त खालच्या व्हॅल्यू नका ठेवू म्हणजे कॅन्सल करायला सोपं जाईल. सेम सेम येईल ना वरती आणि खालती के जर कॉमन काढला तर. ठीक आहे चालते. पुढचा क्वेश्चन बघूया. खूप मोठा आहे का? हा चालते जाऊ दे बघूया. काय दिलाय? द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन अ कल्चर डबल पर हावर्स एव्हरी हावर्स है ना. The numbers of bacteria in a culture double every hours. If the were 15 bacteria originally in the culture, how many bacteria originally in the culture? How many bacteria will be at the end 4th hours? म्हणजे प्रत्येक तासाला काय होतंय? एव्हरी हावर्सला काय होतंय? चेंज होतंय. प्रत्येक तासाला काय होतंय? चेंज होतंय. पहिल्या तासाला किती होता? 15. दुसऱ्या तासाला किती झाला मग? 100. तिसऱ्याला काय झाला? टाइम वाढतोय ना. डबल डबल होतोय ना. मग T4 ला काय होणार? 400 असं होतोय तो चेंज. काय होतोय? 5 ला काय होणार मग? 500 हावर्स होणार. म्हणजेच ए इन इक्वल्स टू किती दिलाय तुम्हाला? 15. आर किती भेटणार? डबल होतो. डबल म्हणजेच 2. आर झाला 2. ए झाला 15. फॉर्म्युला काढायचा आहे तुम्हाला. काढायचा आहे T5. काय फाइंड करायचा आहे? T5. मग आता मला सांगा फॉर्म्युला. Tn काढायचा. ए इंटू आर रेस टू n-1 हा असतो आपला फॉर्म्युला. ए ची व्हॅल्यू ठेवा. आर ची व्हॅल्यू ठेवा. फायनल आन्सर भेटून जाईल. Tn म्हणजे 5 काढायचंय बरोबर ना. हो. त्याच्यानंतर 15. आर काय तुमचा? 2. n काय तुमचा? 5 -1. 15 मल्टिप्लाय बाय 2 रेस टू 4 म्हणजेच आन्सर भेटणार आहे तुम्हाला 15 रे इंटू 2 चं जर 4 वेळा मल्टिप्लाय केलं तर किती येतं? 16 का? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 2 2 चा 4 4 4 चा 16 म्हणजेच आन्सर आलंय तुमचं 800. हा भेटलाय तुम्हाला T5. सोपं होतं. कळालं का? कळालं. चला पुढचा क्वेश्चन बघूया. लिहून आणायचे हा उद्या हे येतानी. पुढचा क्वेश्चन वाचा बरं. काय दिलाय? 12th नंबरचा. हा अ बॉल ड्रॉपेड फ्रॉम द हाईट 80 फुटावरती बॉल वरती जातोय आणि परत 3/4 च्या काय म्हणतात त्याला?
खाली येतोय. 3/4च्या हाईटनी परत काय येतोय, खाली येतोय. तुम्हाला फाइंड काय करायचंय म्हणजे तो यंत बाउन्स किती आणि बाउन्स होतोय तो बॉल ते करायचंय तुम्हाला फाइंड. म्हणजे T1 इन इक्वल्स टू A इन इक्वल्स टू कितीच्या कितीच्या हाईटनी वरती जातोय 18च्या आणि कितीच्या हाईटनी खाली येतो 3/4च्या. ठीक आहे. आणि तुमचा R पण काय येणार आहे मग, R म्हणजे खाली. डिफरन्स किती येणार आहे 3/4. TN चा फॉर्म्युला काय असतो A इंटू RN मायनस 1. हा झाला तुमचा फॉर्म्युला. झालाय का फॉर्म्युला. व्हॅल्यू ठेवून द्या. T किती काढायचं आहे असं 6 वेळा बॉलनी जर असं खालीवर केलंय तर काय होते बघा. मग इथं T6 येणार. काय येणार T6 18 मल्टिप्लाय बाय R ची व्हॅल्यू काय आहे 3/4 इंटू 3/4 रेस टू n मायनस n म्हणजेच किती 6 मायनस 1. 6 मायनस 1 असं किती वेळा होतंय 2 टाइम्स होते वाटतं. हा T6 इक्वल्स टू आता याला सिम्प्लिफाय करा. 18 मल्टिप्लाय बाय 6 मधून जर 1 गेला तर किती राहिले 5 राहिले ना. 3/4 इंटू 3/4 रेस टू 5. बेस जर सेम असेल तर पॉवर काय निघत असती पॉवर. बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होत असती ऍडिशन. मग 3/4 रेस टू 6. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणि तुम्हाला काढायचं सांगितलं असं n वेळा करायचंय म्हणजे पॉवर काय येणार आहे T6 रेस टू 18 इंटू 3/4 रेस टू n. ठीक आहे चालते. चला पुढचा क्वेश्चन बघूया. चला राहिलेले क्वेश्चन उद्याच्या लेक्चर्स मध्ये कंटिन्यू करूया.